नमस्कार मित्रांनो, मी खंडू असबे आजपासून आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय। पहिल्यांदा कसं काय उठलं, दुकान उघडलं तर आपल्या दुकानात नव्हती लाईट। मग भावानं लगेच काय फॉल्ट आहे बघितला तर वायर झालं बस्ट। वायरचा फॉल्ट काढतो सदभाव आला, मस्तपैकी सदभावाची गाठ घेतली। सदभावानं बघितलं दुकान उघडलं नाही आणि तिथून पुढे आपल्या कामाला लागलो, कारण की आपल्याला जायचं होतं पंढरपूरला मोबाईल आणण्यासाठी। आणि मस्तपैकी मित्रपरिवार घेऊन आपण चाललो पंढरपूरच्या दिशेने। आपल्याला घ्यायचा मस्तपैकी विवोचा मोबाईल। आपण विवोच्या ऑफिसला आलो, विवोच्या ऑफिसमध्ये एक मोबाईल घेतला। आधी आपला मोबाईल दोन्ही खराब झालं होतं। मस्तपैकी मोबाईलची अनबॉक्सिंग केली। आपल्याला जे पाहिजे ते आपण घेत असतो, हलक्यात समजायला आपलं कसं खंडोमल तसं। त्यातून पुढे मोबाईल घेऊन आलो आपण दुकानात डायरेक्ट। दुकानात बघितलं, दुकानचं पुन्हा सदभावाला डबल आपल्या दुकानला आणि तिथून पुढं सोनू आणि प्रेमदादा आपल्या दुकानला आले। प्रेमदादाने काहीतरी घेतलं, आपल्या घ्यायच पाहिजे होते ते। आणि आम्ही पुन्हा दत्तूनानाचा, आमच्या दत्तूनाना आहे ते, त्यांचा व्हिडिओ काढला। आम्ही दोघं चाललो पुन्हा मंगळवेढला, कारण की आमच्या दुकानचं किरकोळ मटेरियल संपलेलं, ते मटेरियल आणण्यासाठी चाललो। मेन सदभाव मंगळवेढला दणक्यात भावाला घेऊन जात असतो आपण। पुन्हा माझा बावड्या गाठ पडला गावात। बावड्या गाठ घेतली, हायहॅलो केलं, डायरेक्ट पंपावर तेल बिल टाकलं। तिथून पुढं आम्ही नेटवर आम्हाला जायचं होतं दिलखुशमध्ये सगळं किरकोळ सामान आम्ही घेतलं। मस्तपैकी एक नंबर दुकान आहे, तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या। तिथून आम्ही सगळं सामान घेऊन नेटवर मग एवढ्यात आलो थेट दुकानात। मस्तपैकी शंकूची थोडी चेष्टा मस्करी केली। आमचा पूर्ण मित्रपरिवार दुकानात येऊन बसला होता गप्पा मारण्यासाठी। आम्ही मस्तपैकी गप्पा मारल्या 10 वाजेपर्यंत आणि तिथून पुढे मी ब्लॉग संपला। कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा नक्कीच, आवडलं तर लाईक करा।